नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिष्यवृत्ती वर्गामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 5वी शिष्यवृत्तीमधील विषय इंग्रजी नेम्स ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स, देअर लिव्हिंग प्लेसेस अँड देअर साऊंड्स हा घटक पाहणार आहोत. स्टुडंट्स, first we will see names of birds and animals and their living places. Living places म्हणजे निवारे. तुम्हाला माहीतच आहे, काही प्राणी पक्षी स्वतः निवारे तयार करतात आणि काही प्राणी पक्षी आयता निवारा शोधतात. आता आपण काही प्राणी आणि त्यांचे निवारे यांची नावे पाहूयात. लेट्स रीड. बर्ड, nest, aviary. Crow, nest. Raven, nest, tree. Raven म्हणजे डोमकावळा. तो सुद्धा घरटं बनवतो किंवा झाडावर राहतो. कक्कू म्हणजे कोकिळा, नेस्ट. स्वॅलो, नेस्ट. स्वॅलो म्हणजे गिळणारा पक्षी किंवा पाकोळी. स्पॅरो, नेस्ट. आता आपण गुहेमध्ये राहणारे प्राणी पाहूया. केव किंवा डेन म्हणजे गुहा. उल्फ, केव. टायगर, डेन, केव. लायन, den, cave. Jackal, cave. Hyena, cave. Bat, cave or tree. Bat म्हणजे वटवाघूळ. ते गुहेमध्ये राहते किंवा झाडावरती उलटे लटकते. मंकी, ट्री. पीफाउल म्हणजे मोर. ट्री. बुल और ऑक्स. पेन, बायर और शेड. काऊ, शेड. गोट, पेन, फोल्ड. शिप, पेन, फोल्ड. पिग, पेन, स्टाय. बी, बिहाइव, ॲपियरी. बी म्हणजे मधमाशी आणि बिहाइव म्हणजे पोळे. ॲपियरी म्हणजे अशी जागा ज्या ठिकाणी कृत्रिमरित्या मधुमक्षिका पालन केले जाते. कॅमल, डेझर्ट. डेझर्ट म्हणजे वाळवंट. डॉग, कॅनल. कॉक, कोट. डव, कोट. पिजन, कोट, नेस्ट. कोंबडा, कबूतर यासारखे पक्षी कोट म्हणजे खुराड्यात राहतात. हेन, कूप. कूप म्हणजे खुराडे. हॉर्स, स्टेबल. स्टेबल म्हणजे पागा किंवा तबेला. स्क्विरल, ड्रे. ड्रे म्हणजे झाडाच्या उंच खोडावरती फांद्यांच्या मध्ये खारुताईने केलेले घरटे. ईगल, एअरी किंवा इयरी. या ठिकाणी हे 3 वेगवेगळ्या प्रकारचे शब्द दिले असले तरी त्यांचा उच्चार
आणि अर्थ जवळपास सारखाच आहे. एअरी म्हणजे झाडाच्या खूप उंचावरती पक्ष्यांनी बांधलेले घरटे. तुम्हाला माहीतच आहे, गरुड आकाशामध्ये उंच भरारी घेतो तेव्हा त्याचे घरटेसुद्धा खूप उंचावरती असते. त्याला म्हणतात एअरी. फॉक्स, अर्थ, जंगल. अर्थ म्हणजे जमीन किंवा पृथ्वी. कधीकधी कोल्हे जमिनीखाली असलेल्या मोठ्या खड्ड्यांमध्ये निवारा शोधतात. फॉक्स, अर्थ. माऊस, होल. सर्पेंट और स्नेक, होल. सरपटणारे प्राणी, साप, होलमध्ये राहतात. रॅबिट, बरो, हच. बरो म्हणजे बीळ. ससे जमिनीखाली बीळ तयार करून त्यामध्ये राहतात. बरो. आणि हच म्हणजे असा पिंजरा ज्यामध्ये पाळलेले ससे ठेवले जातात. हच. आऊल, बार्न, ट्री. आऊल म्हणजे घुबड. बार्न म्हणजे शेतामधील धान्याचे मोठे कोठार. याप्रमाणे जे शेड असते किंवा पोल्ट्री शेडसारखा जो निवारा असतो त्यामध्ये राहतात किंवा झाडावरती राहतात. पॅरट, हॉलो, केज. हॉलो म्हणजे झाडाची डोली आणि केज म्हणजे पिंजरा ज्यामध्ये पाळलेले पोपट ठेवले जातात. स्पायडर, वेब, कॉबवेब. कॉबवेब म्हणजे कोळ्याचे जाळे. सीगल, बीच. सीगल म्हणजे समुद्र पक्षी. बीच समुद्र किनारा. स्नेल, शेल. गोगलगाय शेल म्हणजे शिंपल्यात राहते. नाव वी विल सी बर्ड्स अँड ॲनिमल्स अँड देअर साऊंड्स. आता आपण प्राणी आणि पक्षी यांच्या आवाजाला काय म्हणतात ते पाहूया. ॲस, डॉंकी, ब्रेज. बॅट, स्क्रिचेस. वटवाघळाच्या ओरडण्याला स्क्रिचेस असं म्हणतात. बुल, बेलोज. बैलाची डिरकी. बियर, ग्रॉल्स, स्नॉर्स. ग्रॉल्स म्हणजे गुरगुरण्यासारखा आवाज. स्नोर्स म्हणजे घोरण्यासारखा आवाज. बी, हम्स, बझेस. मधमाशांचा गुंजारव. बर्ड, चर्प्स, ट्विटर्स. पक्ष्यांचा किलबिलाट. कॅमल, ग्रंट्स. कॅट, म्यूज. पर्स. पर्स म्हणजे गुरगुरल्यासारखा आवाज. कॉक, क्रोज, क्लक्स. काऊ, लोज, मूज. गाईचे हंबरणे. क्रो, काउज. क्रिकेट, क्रिक्स, चर्प्स. क्रिकेट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे रातकिडे आणि क्रिक्स म्हणजे किर्र असा आवाज. कक्कू, कूज, सिंग्स. डव, कूज. डियर, बेल्स. डियर म्हणजे हरिण. डक, क्वॅक्स.
ईगल स्क्रीम्स. ईगल म्हणजे गरुड. गरुडाच्या आवाजाला स्क्रीम्स असं म्हणतात. डॉग बार्क्स ग्रॉल्स. बार्क्स म्हणजे भुंकणे आणि ग्रॉल्स म्हणजे गुरगुरण्याचा आवाज. एलिफंट ट्रम्पेट्स. फॉक्स बार्क्स एल्प्स. कोल्हासुद्धा कुत्र्याप्रमाणे भुंकल्यासारखा आवाज काढतो, बार्क्स. आणि एल्प्स म्हणजे केकाटणे. फ्लाय म्हणजे माशी. बझेस हम्स म्हणजे घोंगावणे. फ्रॉग क्रॉक्स. गोट ब्लिट्स. शिप ब्लिट्स बास. hen clucks cackles. Horse snorts neighs. snort म्हणजे फुरफुरण्याचा आवाज आणि नेज म्हणजे खिंकाळणे. हायना laughs screams. हायना म्हणजे तरस नावाचा प्राणी आहे. laughs म्हणजे हसण्यासारखा आवाज करतो किंवा स्क्रीम्स म्हणजे किंचाळल्यासारखा आवाज करतो. जॅकल हाउल्स. उल्फ हाउल्स एल्स. लायन roars. टायगर roars. growls. growls म्हणजे घोरण्यासारखा आवाज. मंकी चॅटर्स. जिबर्स हूप्स. माकडाचा खूप भरभर बोलल्यासारखा आवाज येतो त्याला चॅटर्स किंवा जिबर्स असं म्हणतात. किंवा माकडे हूप हूप करून सुद्धा आवाज काढतात. आऊल हुड्स घुबडाचा घुतकार. पॅरट चॅटर्स स्क्वॅक्स. पीफाऊल श्रेक्स स्क्रीम्स. पीफाऊल म्हणजे मोर. मोराचा केकारव श्रेक्स. पिग ग्रंट्स स्क्वेल्स. रॅवेन क्रोक्स. रॅवेन म्हणजे डोमकावळा. सीगल स्क्रीम्स. सीगल म्हणजे समुद्र पक्षी, किंचाळ्याप्रमाणे आवाज करतात. सर्पेंट स्नेक हिसेस. सरपटणारे प्राणी साप नाग. हिसेस म्हणजे फुत्कार टाकतात. स्पॅरो चर्प्स. गूज कॅकल्स. माऊस स्क्विक्स. स्क्विरेल स्क्विक्स. स्क्विक्स म्हणजे चीची असा आवाज करतात. स्वॅलो म्हणजे पाकोळी, क्राईज रडल्याप्रमाणे आवाज करतात. स्वॅन क्राईज. स्वॅन म्हणजे हंस. बालमित्रांनो, हे प्राणी पक्षी आणि त्यांचे निवारे यांना काय म्हणतात ते नीट लक्षात ठेवा आणि त्यांचे आवाज यांचा सुद्धा नीट वाचन सराव करा. यावर आधारित आता काही प्रश्न पाहूया. क्वेश्चन नंबर 1. व्हॉट साऊंड डज द ॲनिमल इन द पिक्चर
मेक. चित्रात दाखवलेला प्राणी पहा बरं, कोणता आहे? बरोबर, काऊ. काऊचा आवाज कोणता आहे? नेज, घोड्याचा आवाज आहे. ब्रे, गाढवाचा आवाज आहे. रोअर, टायगरचा आवाज आहे. आणि काऊचा आवाज मू. ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 2. इफ लायन roar, then goat. लायनचा आवाज roar. मग गोटचा आवाज कोणता? पर्याय नीट पहा बरं. गोट, ब्लेट. करेक्ट. बालमित्रांनो, बऱ्याच वेळेस आपल्याला प्रश्नाचे नेमके उत्तर माहीत नसते. अशा वेळी आपण 4ही पर्यायांचा नीट विचार केल्यास आपल्याला योग्य पर्यायापर्यंत नक्की पोहोचता येते. कारण आपल्याला जर गोटचा आवाज माहीत नसेल तर आपल्याला सिंग्स हा कोकिळेचा आवाज आहे, क्रोक बेडकाचा आवाज आहे आणि हाऊल्स जॅकलचा आवाज आहे हे आपल्याला माहीत असते. मग राहिलेला पर्याय ब्लेट, कोणाचा आवाज असेल? बरोबर, गोटचा आवाज असेल. अशा प्रकारे उत्तरापर्यंत आपल्याला पोहोचता येते. क्वेश्चन नंबर 3. विच इज द लिव्हिंग प्लेस ऑफ अ रॅबिट? ससा कुठे राहतो? बरो, नेस्ट, केव, ट्री. नेस्ट म्हणजे घरटे, केव म्हणजे गुहा आणि ट्री म्हणजे झाड. बरोबर उत्तर आहे रॅबिट बरो. बरो म्हणजे बिळामध्ये राहतो. बरोबर. क्वेश्चन नंबर 4. टायगर लिव्स इन अ केव, पॅरट लिव्स इन अ डॅश डॅश. वाघ गुहेमध्ये राहतो, मग पोपट कुठे राहतो? पर्याय नीट वाचा बरं. केनल हे डॉगचे घर आहे. फोल्ड किंवा पेन शेळीचे घर आहे. वेब म्हणजे जाळे, कोळ्याचे जाळे. आणि केज म्हणजे पिंजरा. बरोबर, पोपट पिंजऱ्यामध्ये राहतो. पॅरट, केज. केज इज द करेक्ट आन्सर. व्हेरी गुड. नाव नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5. विच इज द करेक्ट पेअर ऑफ वर्ड्स फ्रॉम द गिवन ऑप्शन्स? खाली दिलेल्यापैकी योग्य जोडी शोधायची आहे. हेन, कूप. लायन, स्टाय. ईगल, कोट. हॉर्स, पेन. या ठिकाणी लायन म्हणजे सिंह गुहेमध्ये राहतो. लायन, डॅन. ईगल, एरी. हॉर्स, स्टेबल. हेन, कूप. कूप म्हणजे खुराडे. हेन, कूप इज द करेक्ट पेअर. क्वेश्चन नंबर 6. व्हॉट साऊंड डज अ हेन मेक? कोंबडी कसा आवाज करते? क्रॉक, कॅकल, कू. क्वॅक. क्रोक बेडकाचा आवाज आहे. कू, कक्कू म्हणजे कोकिळेचा आवाज. आणि क्वॅक बदकाचा आवाज आहे. म्हणजे हेनचा आवाज आहे कॅकल.
तर बालमित्रांनो, अशाच प्रकारे प्रश्न सोडवण्याचा आणखी सराव करा. पुन्हा भेटूया. थँक्यू.